रुको जरा, सबर करो। Geary Remix। चलूं मैं तेरे पीछे पीछे बाकी सारे बंधन तोड़ दूं, जो मेरे तक ना जाए उस रास्ते को छोड़ दूं। हर ख्वाब मेरा उम्मीद मेरी मैं तुझसे जोड़ दूं, सब रिश्ते नाते मजा नहीं आ रहा है। Geary Remix। चलूं मैं तेरे पीछे पीछे बाकी सारे बंधन तोड़ दूं, जो तेरे तक ना जाए उस रास्ते को छोड़ दूं। हर ख्वाब मेरा उम्मीद मेरी मैं तुझसे जोड़ दूं, सब रिश्ते नाते। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सबस्क्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लाईक मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसता लाईक करून शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो एक बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओनंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्व जे लागणार अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो, मग आपल्या प्रोजेक्ट राईट साईडला प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मग आपल्या प्रोजेक्ट बेटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात लास्ट प्रोजेक्ट बेटमार्क प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिला मित्रांनो। मग आपल्या सर्वात याचं मित्रांनो मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये मित्रांनो जे काही तुमचे जे आवडीचे जे फोटो मित्रांनो अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करायचं। वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। जर तुम्हाला आणखी जर फुल स्क्रीनमध्ये सेट करायचं असेल तर अशा प्रोजेक्ट दोन्ही बोर्डानं प्रेस करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्या। जसं मी सेट करता मित्रांनो त्या हिशोबाने सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर सेकंड बिटला आहे 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखी सेकंड बिटला आहे 2 पार्टमध्ये कट करायचं। मी फोटोला कट करता मित्रांनो त्या हिशोबाने तुम्ही पण फोटोला कट वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात फोटोला कट वगैरे करून घेतो मित्रांनो। ओके फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला आहे मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट फोटोवरती क्लिक करायचं। मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला प्रोजेक्ट फोटोला लेफ्ट साईडला सेट करायचं। सेट केल्यानंतर इथे एक प्लस की द्यायचं, मग आपला लास्टला यायचं। लास्टला गेल्यानंतर मित्रांनो 1 सेकंड मागे यायचं मित्रांनो। आणखीन आपल्या जे फोटोला अशा प्रोजेक्ट ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। आणखीन आपलं अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे 3.28 बीटचे फोटो आहेत फोटोवरती क्लिक करायचं। मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे फोटोला अशा प्रोजेक्ट राईट साईडला सेट करायचं। मग आणखीन इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो। आणखीन आपल्याला लास्टला जायचं 1 सेकंड मागे यायचं मित्रांनो। 1 सेकंड मागे आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट लेफ्ट साईडला सेट करायचं मित्रांनो। जसं मी सेट करत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे आणखीन आपला स्क्रॉल करून आल्यानंतर 4.26 बिटल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे काय प्रोजेक्ट इथे की इमोजी पिंजला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपलं जे काही फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट बेटमार्क प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट बीटची फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट बेटमार्क प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं जे लॉंग फोटो मित्रांनो ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटची फोटो मित्रांनो ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर बेटमार्क प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे 3.28 बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं अशा प्रकारे शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे 3 नंबरचे जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपलं इथून पण बॅक यायचं। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे बेटमार्क प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं जे काय अशा प्रोजेक्ट येते लहान 2 फोटो आहेत मित्रांनो। दोन्ही फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो। आणखीन आपला जे काय फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। आणखीन आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला एक फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक
क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. आणखी आपला एक फोटो सोडायचा का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या. जसं मी एक फोटो सोडून एका फोटोना इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो. त्याच टाइम तुम्ही पण एक फोटो सोडून एका फोटोना जे सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड करून घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखी आपण इथून पण बॅक याच म्हणजे बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखी आपल्याला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे लास्ट उरलेली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. आपल्या जे वरचे 2 लेअर आहे त्या दोन्ही लेअरला प्रेस करून सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचं. जसं की आपलं 5.10च्या बीटला यायचं मित्रांनो. आणखी आपला त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. एका एक फोटो सोडायचं मित्रांनो. आणखी आपला त्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. ऑलरेडी जसं सांगितलेलं मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही पण एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे लावूनच घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकरात लवकर एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. ओके इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला जे काय स्क्रॉल करून लास्ट पण जायचं. जे वरच्या लेअरवरती क्लिक करायचं ओढून घ्यायचं. लास्ट पण ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला स्क्रॉल करून अशा प्रकारे स्क्रॉल करून यायचं मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो सेकंडवरती क्लिक करायचं. इथे एक रेक्टँगल ॲड करायचं. ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्कीम सेट करून घ्यायचं. आणखी आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती कलर ब्लॅक करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला लास्टला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर जे काय ब्लेंडिंग ऑफिसिटीवरती क्लिक करून जे काय ऑफिसिटी आहे मित्रांनो जसं की आपला जे 10 ठेवून घ्यायचं. 10 ठेवल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं. मित्र वर सर्च ऑप्शनवरती क्लिक करून इथे ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करून घ्यायचं. जसं मी सर्च करता मित्र त्याच टाइम सर्च करून मग आणखी आपलं इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखी आपलं अशा जे काय 1600 हे झड करून घ्यायचं. हे झड केल्यानंतर मित्र एकदम छान असं दिसून जाईल मित्र. मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक विशाळ पद्धतीने बनून रेडी झालेला मित्र. मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.